त्याला इम्पॉर्टंट असेल पहा. संतोष पाटील आणि या षटक क्रमांक पहिले घेऊन पॉवर प्ले फर्स्ट मॅन्डेटरी P1चं षटक आणि पहिला ट्रम्प कार्ड यूज केला जाईल. राशी लॉजिस्टिक जरीमरी आई 40+ वलवली टीमचा संतोष पाटील. दादा भोईर यांना आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती, तर एका बाजूने नॉन स्ट्राईक एंड वरती उमेश भोईर अशी सलामीची जोडी. अंपायर झीर सिग्नल, टायमर इज ऑन. 10:39 झालेत. 15 मिनिटाचा अवधी पहिल्या 3 ओव्हरसाठी आणि इथून मात्र मॅच ऑन. पहिलाच बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. पॉइंट मधून डीप पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळतायत, परंतु बॉल न उचली घेतली सीमा पार. पहिल्या बॉल वरती दादा भोईरचा तडाखा, येतोय चौकार. पहिल्याच बॉल वरती इट्स अ डेड. ओके, पहा खरं तर टाइमर ऑन असेल, याच्याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करा. 4 धाब्याने खरं तर टीमचा अकाउंट ओपन होताना आपण पाहतोय. संघाचा आणि स्वतःचा खाता उघडलाय. बॅट्समन दादा भोईर यांच्या बॅटमधून बॅटिंग करताना खेडूकपाडा टीम. ऑफसाईडला पुन्हा एकदा पॉइंट मध्ये टॅप केलाय. खराब फेकी, फिल्डर तैनात नव्हते, परंतु तदनंतर देखील चेंडू फेकला, परंतु बॅकअप चांगला असल्यामुळे इथून मात्र अगदी चेंडू फील्ड केला जाईल. आणि तदनंतर मात्र येते सिंगल, आणि या सिंगलला टीमची धावा संख्या पुढे सरसवताना 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 5 रन्स ऑन द बोर्ड, 5 धावा दापटल्यावरती. मालिकावीर साडी खरं तर आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. इलेक्ट्रिक स्कूटर आमचे एकनाथजी देशेकर साहेबांकडून खरं तरी बाईक पुरस्कृत केली गेली आहे, आणि त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करू. इथून मात्र लॉफ्ट केला ऑन साईडला, डीप मिड विकेटच्या दिशेनं, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. बॅटर आपण पाहतोय उमेश भोईर, त्याच्या बॅट मधून येतो षटकार. षटकारांना संघाचं खातं जाऊन पोहोचेल. अगदी संघाची धावा संख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना पहिलं दशक पूर्ण होईल. 11 धावा दापटल्यावरती, 11 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज सज्ज. यावेळेचा बॉल लॉंग ऑफच्या रिजनमध्ये फटका असा जाऊलाय. इनफिल्डला क्लिअर करत बॉल चाललाय वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उमेश यांचा आणखी एक मागील बॉलवरती आला षटकार. इथून मात्र देखील प्रहार, आणि या बॉलवरती येतो चौकार. 15 धावा. फिफ्टीन ऑन द बोर्ड, आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. या बॉल वरती थोडंसं कमबॅक राहिलंय गोलंदाज संतोष पाटील यांचं, कारण मागील बॉल वरती पहिल्या 4 बॉलमध्ये तब्बल 15 धावा खर्च झाल्यात, आणि इथून 5वा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. षटक पहिलं, पॉवर प्ले फर्स्ट, आणि त्यामधील शेवटचा बॉल, त्यावर देखील प्रहार, परंतु फटका फसतोय की काय. अंतिम क्षणाला मात्र जेल ड्रॉप झालीये, आणि इथून मात्र सिंगल. षटक पहिलं समाप्त होईल. बॅटिंग करताना संघ गिडूकपाडा जाऊन पोहोचलाय. 16 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ एनी विकेट. 16 धावा दापटल्यावरती बिनगड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करताना खिदुकपाडा टीम. ज्या
यात्रेची अगदी आगरी कोळी बांधव सातत्यानं वाट पाहत असतात. 365 दिवस ज्या सोहळ्याची खरं तर उत्सुकता आपल्याला असते आणि काही दिवसात येत्या 25 मार्चला अगदी तो जल्लोष कारले डोंगरावरती पाहायला मिळेल. आणि यंदा खरं तर योगायोग कसं आहे की यंदा पनवेल कोळी वाड्याची मानाची पालखी आपल्याला पाहायला मिळेल कारले डोंगरावरती. मग सर्व आगरी कोळी बांधव खरं तर अगदी कुलस्वामीच्या दारामध्ये अगदी कारले डोंगरावरती दाखल त्याला पाहायला मिळतील. आणि तदनंतर मात्र अगदी तो जल्लोष कारले डोंगरावरती पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रदीप पाटील यांना आपण पाहतोय. दुसरं ओव्हर पहा, जास्त वेळ खर्च करू नका, टायमर ऑन आहे, याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी 3 षटकं हाताळायचे आहेत, अन्यथा चौथ्या ओव्हरमध्ये खेळाडू तुम्हाला 30 यार्डच्या सर्कलमध्ये घ्यावा लागेल. बॅटिंग आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती बॅट्समन उमेश भोईर, त्याच्या बॅटमधून अद्याप जमल्यात 11 आणि अद्याप स्ट्राईक एंडवरती त्याची खेळी पाहायला मिळते. राईट हँड बॅटर उमेश भोईर, बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप पाटील. तब्बल 5 खेळाडू सीमारेषे लगत पाहायला मिळत आहेत. यावेळेस अगदी देखना फटका, ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर केला. बॅटची कडा फक्त दिली, बॅटचा स्पर्श फक्त दिला आणि बॅकवर्ड साईडला फाईन लेगच्या रिजन मध्ये हा येतोय चौकार. चार धावेनं संघाची धावसंख्या दुसरं दशक 20 पटलावरती पाहायला मिळतात. 20 ऑन दी बोर्ड. चांगली बॅटिंग सध्याच्या स्थितीला सुरुवात चांगली घडली आहे खिडूकपाडा टीमची आणि अद्याप प्लस पॉइंट असेल, एकही बॅट्समन अद्याप परतला नाहीये. तदनंतरचा डॉट बॉल प्रदीप पाटील, पहिला बॉल वरती चौकार जरूर आला, परंतु तदनंतर थोडंसं कमबॅक प्रदीप पाटीलचं आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिरावलेली 20 आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळेचा हा फटका आणखी एक त्याच रिजन मध्ये, बॅकवर्ड साईडला फाईन लेगच्या रिजन मध्ये, बॉल चाला सीमा पार, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. पाहायला मिळते 4 धावेनं पुढे सरसवताना 24 ऑन दी बोर्ड, 24 धावा पटलावरती. बॅटिंग करताना खरं तर सध्याच्या स्थितीला अगदी चांगली सुरुवात घडतीये खिडूकपाडा टीमची. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय आणि त्यावर आता अद्याप ती धावसंख्या रोखणं इम्पॉर्टंट आहे. मिस टायमिंग जज करतायत विकेट किपर. अंतिम क्षणाला बॉल ड्रॉप झालाय, सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसवताना अगदी आपण पाहू शकाल 26 ऑन दी बोर्ड, 26 धावा पटलावरती पाहायला मिळत आहेत. 17 पहिलं षटक, दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप पाटील, अद्याप 4 बॉल हाताळले, ज्यामध्ये खर्च केल्या 10 आणि अद्याप जमल्या 26. रवी दादा उलवेकर यांच्या माध्यमातून सलग 2 षटकार आले, तर बॅट्समनला 500 रुपयांचा कॅश प्राइज जमा आहे पहा. 26 ऑन दी बोर्ड आहेत, 26 धावा. चांगली मॅच, अगदी देखना फटका. फिल्डिंग डिपार्टमेंट मधून वारंवार चुक्या घडतायत आणि या चुक्यांची किंमत मात्र तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये निश्चितच मोजावी लागेल. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या चुका वारंवार झेल सोडताना आपण पाहतोय. त्यानंतर अगदी एक्स्ट्राच्या धावा देखील खर्च केल्या जात आहेत आणि इथून आणखी 2 धावा मिळतील आणि धावा संख्या 28. क्रिकेटमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट घटक काय असेल तर तुमचं फिल्डिंग डिपार्टमेंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. जेव्हा तुम्ही 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारता त्यावेळेस 11 खेळाडूंचं योगदान देणं अगदी तितकंच इम्पॉर्टंट आहे. यावेळेस बॅटची कडा लिडिंग एज, यावेळेस मात्र चुक्या सुधरवल्या जात आहेत. इथून मात्र जेल टिपली जाते, बॅट्समन होईल बाद. धक्का क्रमांक पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. उमेश भोईर याच्या रूपाने पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या खिडूकपाडा टीमला. चला पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे.
अशोक पालेकर ओव्हर नंबर 3 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती, तर नवीन बॅटर कैलास पाटील. कैलास पाटील यांना आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंड वरती षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज अशोक पालेकर यांना आपण पाहतोय. सूर्यकांत दादा म्हसकर यांचं शुभाक म्हणताना व्यासपीठावरती अगदी आपण पाहू शकाल. मान्यवरांची मांदियाळी आज खरं तर या स्पर्धेमध्ये पहिल्या रात्रीमध्ये पाहायला मिळतेय आणि बरेचसे प्रेक्षक बरेचसे मान्यवर अगदी या स्पर्धेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व पाहुण्यांचं सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं गावदेवी चषकाच्या वतीने खरं तर हार्दिक स्वागत करत आहोत. मॅच कडे जाऊयात, जिथे 2 षटकं संपली, धावसंख्या जमली तब्बल 14च्या सरेसरीनं 28 धावा. षटक क्रमांक 3 अशोक पालेकर, तर एका बाजूने स्ट्राईक एंड मध्ये बॅट्समन सलामीवीर दादा भोईर. या बळीचा बॉल ऑन साइडला खरं तर लॉफ्ट करायचा होता, बॅटच्या राडार मध्ये आला नाहीये आणि तदनंतर मात्र येते सिंगल. 40+ नावावरती खरं तर आजची स्पर्धेची पहिली रात्र आपल्याला पाहायला मिळते. सर्व 40+ खेळाडू खरं तर आज एक धाव आरोग्यासाठी आणि तदनंतर मात्र तशा रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. सलग 3 षटकार आले. कैलास पाटील यांच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. रवी उलवेकर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आपण पाहतोय. सेकंड ओव्हर मध्ये 2 षटकारांसाठी होते, परंतु आता 3 षटकारांसाठी लागले गेले. ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड साइडला डीप पॉइंटच्या रिजन मध्ये फिल्डर अगदी पोहोचतील, उचलतील, फेकतील, तत्पर वेगाने कंप्लीट केल्या जातील. त्या 2 धावा, तिसरीचा प्रयत्न राहील का? डेफिनेटली. परंतु इथून मात्र अगदी अंपायर रिव्ह्यू असेल, बॅट्समन रिव्ह्यू का पंच, अंपायर रिव्ह्यू अगदी चेक केलं जाईल, चेंडूची हाईट अगदी पाहिली जाईल आणि तदनंतर मात्र अगदी निर्णय पोहोचला जाईल. बिमर साठी हाईट फॅक्टरचा हा रिव्ह्यू आपण पाहतोय, पंचांच्या माध्यमातून अगदी घेतला गेलाय. आमचे WTC लाईव्ह टीम पूर्णपणे अगदी इथून मात्र चेक केलं जाईल आणि तदनंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ नो बॉल. खराब बॉल, अतिरिक्त उचली या बॉलवरती आपण पाहिली आणि या नो+2 नो+3 तब्बल मिळतील 4. फ्री हिटची संधी खुले एटीएम बॅट्समन साठी असेल. .32 32 जवाता पटला बर्दी ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड साइडला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूकडे पळतायत. बॉल न उचली घेतली, सीमा पार, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. चुक्या घडतायत क्षेत्ररक्षकांच्या या चुका आणि इथून मात्र आणखी मिळतील 4. येतोय चौकार. चार धावेनं टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये. 41 ऑन दी बोर्ड. बॅटिंग करताना धावसंख्येचा उच्चांक गाठल्या जाते अद्याप कडूकपाडा टीमच्या द्वारा आणि अगदी चांगली धावसंख्या.
उभारली जाते बॅकवर्ड साईडला शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतील. फिल्डर अगदी चेंडूकडे पळतायत. अंतिम क्षणाला पुन्हा एकदा चुकी आणि खरं तर सलगचा तिसरा चौकार, चौकारांची हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली बॅट्समन आपण पाहतोय कैलास पाटील यांच्या नावावरती. चुक्या घडतायत मात्र बिस्फिल्डच्या आणि तदनंतर मात्र धावा संख्या मिळते बॅटिंग टीमला. येतोय चौकार. चिंचवली गावातील आमचे श्यामदादा पाटील यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चिंचपडा गावातील श्यामदादा पाटील आणि या मान्यवरांना मी इथून विनंती करू व्यासपीठावरती या मान्यवरांचं स्वागत. आणखी एक ठोकलाय, आणखी एक येतोय दादा भोईरच्या बॅट मधून हा सलगचा चौथा चौकार. चार आलेत, कदाचित पाचवा आला तर इथून मात्र 500 रुपये आणि ते कॅश प्राइज असेल. टीमची धावा संख्या 49 ऑन दी बोर्ड. यावेळेचा हा डॉट बॉल. षटक क्रमांक तिसरं आणि तिसऱ्या ओव्हरची झाली समाप्ती आणि धावा संख्या जमली आहे. धावा संख्येचा उच्चांक गाठताना टीम जाऊन पोहोचली आहे 49. लॉस ऑफ दी वन एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 49 जमल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय एका गड्याच्या मोबदल्यात. चला पंच आता एक खेळाडू तुम्ही तिसऱ्या सर्कल मध्ये घ्या. 2 मिनिटं खरं तर एक्स्ट्राची खर्च झाली आहेत. टीमची धावा संख्या 49 धावा पटलावरती आहेत. 49 ऑन दी बोर्ड. 3 षटकार आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आमचे रविदादा उलबेकर यांच्या माध्यमातून आहे. कैलास पाटील यांच्यासाठी सलग 3 षटकार आणि त्यासाठी कॅश प्राइज आपण पाहतोय. अंतिम षटक, चौथं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज महेंद्र पाटील. स्लॉग ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग, डेथ ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. मराठी भाषेमध्ये ज्याला म्हटलं जातं हाणामारीचं षटक आणि ते घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज महेंद्र पाटील. तर एका बाजूने स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती आलेला कैलास पाटील. शेवटचं षटक. 4च खेळाडू सीमारेषेलगत पाहायला मिळतील. पॅनल्टी करत तर लागले फिल्डिंग टीमला, ज्यामध्ये अगदी ओव्हर टाइम होताना आपण पाहिलं आणि तदनंतर मात्र एक खेळाडू तिसऱ्याच्या सर्कलमध्ये घेतला जातोय. मोठा फटका, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, परंतु इथून मात्र येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कैलास पाटील यांना आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेंद्र पाटील यांना आपण पाहतोय. सिंगल येते. चौथ्या ओव्हर मध्ये धावसंख्येला रोख देण्याचं काम आणि या सिंगलनं संघाचं अर्धषटक. टीम 50. संघ जाऊन पोहोचलाय 50 या आकड्यावरती. आणि खरं तर या स्पर्धेत देखील पहिला अर्धषटक टीमचं टीम आपण पाहतोय खिडूकपाडा टीम. लो स्कोरिंग टीमला खरं तर बाय दिली जाईल, परंतु इथे प्रहार केलाय, लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. बॅट्समन आपण पाहतोय
स्ट्राईक एंड वरती असलेला दादा भोईर आणि त्यांच्या बॅट मधून येतोय षटकार. टीमची धावसंख्या पहायला मिळते. आणखी एक ठोकलाय, सलगचा दुसरा, बॅक टू बॅक. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार ठोकले जात आहेत. दादा भोईर मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत आणि आणखी एक आलाय षटकार. वैयक्तिक 10 बॉल 34 धाव्यांची विस्फोटक इनिंग साकारली जाते. कदाचित त्या बॉलवरती षटकाराला 500 आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज होतं. रवी अजय उलवेकर यांच्या माध्यमातून, परंतु बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड साईडला लॉंग स्टॉपला बॉल चला नॉन स्टॉप. आणखी एक चौकार. दमदार खेळी साकारली सध्याच्या स्थितीला. बॅट्समन आपण पाहतोय वैयक्तिक 38 आकड्यावरती खेळ साकारताना दादा भोईर सलामीवीर फलंदाज. आणि पहिल्या इनिंग मध्ये दमदार बॅटिंग. आणखी एक चुकी घडतीये. शॉर्ट थर्डमॅन कडून डीप थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल झालाय. आणखी एक सलगचा दुसरा चौकार. समाप्ती झाली आहे. बऱ्याचशा चुका फिल्डिंग डिपार्टमेंटच्या आपण पाहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या 70 ऑन दी बोर्ड. 24 बॉल मध्ये जमल्या 70 धावा. आता 71 धाव्यांचं भलं मोठं टार्गेट, भलं मोठं लक्ष आणि ते लक्ष चेस करताना बॅटिंग टीम पाहायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये संघ आपण पाहू शकाल राशी लॉजिस्टिक्स, जरीमरी आई, 40+ मास्टर, वलवली टीम. तोपर्यंत देऊया पुन्हा एकदा संधी डीजे यांना. टॉस साठी विनंती केली जाईल. टोंडरे 40+ टीम आणि चिंचपाडा 40+ टीम दोन्ही कॅप्टन टॉस साठी पण त्वरित या विनंती केली जाते. आणि पहा, लेग बिफोर विकेट LBW फलंदाज बाद असेल कारण या स्पर्धेमध्ये अगदी मालिकावीरसाठी बाईक पाहायला मिळते. आणि त्यानंतर मात्र नियमावली जे रेग्युलर टीमला मात्र फॉलो करावी लागते ती नियमावली आज 40+ ला देखील फॉलो करावी लागेल. चला, चिंचपाडा कॅप्टन कपिल परदेशी आपण टॉस साठी त्वरित या. त्यानंतर शुभ सन्मानाकडे आपण बोलत आहोत. सूर्यकांत दादा मस्कर आणि त्यांचा शुभ सन्मान 40+ असोसिएशन तालुका अध्यक्ष सूर्यकांत दादा मस्कर आणि त्यांचा शुभ सन्मान अरुणजी मातेरांना विनंती असेल आपण आपले शुभ असते. खरं तर सूर्यकांत दादा मस्कर पनवेल तालुका अध्यक्ष 40+ मास्टरचे आणि त्यांचा शुभ सन्मान खरं तर इथून केला जातोय. एकाहत्तर धाव्यांचं भलं मोठं टार्गेट
ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल शुभ सन्मान खरं तर मान्यवरांचा केला जातोय. सुरेंद्रदादा मस्कर पनवेल तालुका अध्यक्ष 40+ मास्टरचे आणि त्यांचा शुभ सन्मान खरं तर केला जातोय. पुढील सन्मानाकडे आपण बोलत आहोत. पश्चिम विभाग पनवेल तालुका 40+ अध्यक्ष श्यामबाई पाटील आणि त्यांचा शुभ सन्मान खरं तर आपण या स्पर्धेच्या वतीने करतोय. आमची सर्व आयोजक कमिटी आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर हा शुभ सन्मान इथे केला जातोय. यस टोंडे टीमनं टॉस जिंकलाय. पहा पारितोषिक असेल खरं तर आपण पाहतोय सलग 3 षटकार आले तर विके कन्स्ट्रक्शनचे सर्व उत्तम दादा पाटील दत्तादादा पाटील यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपये. टायमर ऑन केला जाईल खरं तर मॅच ऑन केली जाईल. टायमर देखील आपण ऑन करत आहोत. पहिल्याच बॉल वरती खरं तर अपील केली जाते परंतु इथून मात्र सिंगल येते. उमेश भोईरेला पण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती बॅटिंग करताना 25 धावांचं योगदान राहिलंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अगदी त्याची खेळी आपल्याला पाहायला मिळते. ओके डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये लोवर फुल टॉस ऑन साइडला फिरवलाय. डीप मिड विकेटला चुक्या घडतात फिल्डरच्या आणि इथून मात्र येतोय चौकार. सुरुवात केली जाते. अगदी स्वतःचा आणि या संघाचं खातं उघडलं जात आहे 4 धावेनं. नेक्स्ट बॉल ऑफ साइडला कट केलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑफला. सिंगल कंप्लीट केली जाते आणि इथून मात्र या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ संपलाय. 5 जबादा पटलावरती पाहायला मिळत आहेत. उमेश भोईर षटक क्रमांक पहिला हाताळताना स्ट्राईक एंडवरती एका बाजूने बॅटर प्रदीप पाटील 71 धाव्यांचा भला मोठा टार्गेट आणि मग ते टार्गेट चेस करत असताना प्रति षटकामागे इथून मात्र सरासरी 17.75 ची बॅट्समन होतोय बाद. पहिला ब्रेक तो मिळतोय. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर आणि सफलता मिळते उमेश भोईरला. बॅट्समन आपण पाहतो प्रदीप पाटील. बॅक टू द डगआउट. विकेट हॅट्रिक साठी रवीजी उलवेकर यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. महेंद्र पाटील ज्युनियर कारण 2 महेंद्र पाटील अद्याप क्रीज वरती आहेत. 5 ऑन दी बोर्ड. 5 जबादा पटलावरती आहेत. इथून मात्र धावसंख्या जमणं थोडंसं कठीण ठरताना पाहायला मिळतंय कारण पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात केली आहे उमेश भोईरनं अगदी निर्णायक सुरुवात ठरते. 5 चेंडू अद्याप हाताळले आणि खर्च केल्यात फक्त आणि फक्त 5 धावा. त्यामध्ये एक सफलता देखील आपण पाहिली. यावेळेस लॉफ्ट केलाय
अगदी उंच, अगदी लांबलचक आणि अंतिम क्षणाला या पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती ठोकलाय महेंद्र पाटीलचा हा तडाखा आणि येतोय षटकार. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ज्यांना बॅटिंग करताना धावसंख्या जमावले तब्बल 42 धावा आणि अद्याप तोच खेळाडू दुसऱ्या ओव्हर मध्ये. आता कदाचित त्या 42 धावा इथून कशा रीतीने वसूल केल्या जातील बॅटिंग टीम कडून, अगदी मग हे पाहणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. षटक पहिलं संपलं, जिथे धावा जमल्या 11. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा दबटल्यावरती पाहायला मिळत आहेत. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा दबटल्यावरती आहेत. षटक दुसरं घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दादा भोईर. 3 षटक आणि ज्यामध्ये आणखी जमायचे आहेत 60 धावा. 20 ची सरासरी प्रति षटकामागे आता कशा रीतीने राखली जाईल, अगदी मग आपण पाहणार आहोत. यावेळेचा हा बॉल आणि त्या बॉलवर देखील येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉलची समाप्ती. जशा रीतीने डॉट बॉल येतील तशा रीतीने मात्र दबाव वाढत जाईल बॅटिंग टीमचा. तशा रीतीने मात्र प्रेशर क्रिएट केला जाईल आणि प्रेशर मात्र इन्क्रीज होताना पाहायला मिळेल. कारण भलं मोठं टार्गेट आता आहे समोर आणि त्यानंतर मात्र तर टार्गेट चेस करते वेळी तेवढीच दमदार बॅटिंग होणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. हलकी हाताने तर ऑफ साईडला ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील वेगाने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळते. 13 ऑन दी बोर्ड. आता भलं मोठं टार्गेट आहे. आता इथून मात्र बॅटिंग टीमला एक्स्ट्रा डेअरमध्ये पाय अगदी जरूर द्यावा लागेल. गिअर शिफ्ट करावे लागतील. जी धावसंख्या बनतीये ती धावसंख्या आता वेगानं बनवावी लागेल. चौकार षटकार येणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. आणखी एक आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप बॉल आपण पाहिला. अगदी मिडल स्टंपच्या वरतून बॉल गेला आणि तदनंतर मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन अगदी ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. नेक्स्ट बॉल. पुढील चेंडू ऑफ साईडला कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी चेंडू मागे बळतायत. बॉल न उचली घेतली, सीमा पार. येतोय चौकार. येस, थँक्यू. टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये 4 धाव्यानं 17. 17चा खतरा आता कोणत्या टीम वरती येईल, परंतु इथून मात्र चांगली बॉलिंग लाईन पाहायला मिळतीये. अष्टपैलू कामगिरी करताना या मॅच मध्ये दादा भोईर यांना आपण पाहतोय, ज्याने अद्याप 5 बॉलमध्ये खर्च केल्यात फक्त 7 धावा. बॅटिंग करताना जी विस्फोटक इनिंग साकारली, तब्बल 42 धाव्यांची खेळी ज्यानं साकारली आणि त्या धावा मात्र आता मागण्या ठरतायत बॅटिंग करताना अगदी वळवली टीमला. राजेश शेठ काथारा यांचं शुभ आगमन करत तर व्यासपीठावरती अगदी आपण पाहू शकाल. अनेकदा ज्या वेळेस या विभागामध्ये नव्हे तर या पनवेल तालुक्यामध्ये स्पर्धा घडत असतात आणि त्यामध्ये मोलाचं सहकार्य राजेश शेठ काथार यांचं अगदी आपण पाहत असतो. आणि त्या राजेश शेठ काथार यांची अगदी उपस्थिती या स्पर्धेमध्ये अगदी त्यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया या गावदेवी चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. षटक दुसरं समाप्त होईल आणि संघाची धावसंख्या 9.00च्या सरासरीनं 18 धावा पटलावरती. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि ज्यामध्ये जमवायचे आहेत आणखी 53 धावा. राजेश भाई कातर यांना खरं तर आपण पाहू शकाल व्यासपीठावरती
अगदी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. मागील काही दिवसामध्ये खरं तर आदई येथे रजनी स्पर्धा आपण पाहिली, त्यामध्ये देखील मोलाचं सहकार्य राजेश भाईंचं राहिलं आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती कैलास पाटील. ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. डीप पॉइंटला फिल्डर नाहीयेत. इनफिल्डला क्लिअर करत बॉल चालला सीमा पार, येतोय चौकार. टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये. 4 धाव्यांच्या मदतीने पुढे सरसवताना 22 धावा धावपटलावरती. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावपटलावरती आहेत. 71 धाव्यांचा पाठला करताना इथून मात्र सुरुवात केली. बॅट्समन आपण पाहतोय महेंद्र पाटील आणि त्यांच्या बॅट मधून मागील बॉलवर त्याला चौकार आणि तदनंतरचा षटकार. यावेळेस ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगले फिल्डिंग. अगदी वेगानं बॉल होता परंतु तदनंतर देखील अगदी अडवलं. चला आपण दुखापट असेल तर फिल्डिंग पोझिशन चेंज केली जाईल. सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली. 29 धावा. 2 महेंद्र पाटील. ओके स्प्रे चला. फर्स्ट एड किट मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. ओके सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 धावा. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 42 ची गरज. 9 बॉल 42 रन्स रिमेनिंग. परंतु इथून तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि अगदी चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. इट्स अ नॉट आउट. फिल्डर अगदी बॅट्समन अगदी सेफ असतील. अगदी बॅट सुरक्षितपणे मात्र तिथे स्पर्श केली आहे. समीकरण आता माग होत चाललंय. 8 बॉल 42. 8 बॉल 42 धाव्यांची गरज. ऑफ साइडला ड्राईव्ह केला. ऑफला फिल्डर आहेत. सिंगल येते आणि आता सिंगल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 आकड्यावरती. शेवटचे बॉल शिल्लक आहेत अद्याप 7 आणि ज्यामध्ये बनवायचे आहेत तब्बल 41 धावा. 7 बॉल मध्ये कंपल्सरी 7 षटकार. परंतु यावेळेचा बॉल डीप कव्हरला. बॉल चालाय वेगानं. शेवटच्या बॉल वरती येतोय चौकार. आता अंतिम 6 चेंडू आणि आता टार्गेट असेल अद्याप 37 धावे. कुठेतरी मॅच थोडीशी फिल्डिंग टीम कडून झुकताना पाहायला मिळते. 12th मॅन देखील खुश आहेत आमचे रविदादा. रविदादा उलवेकर खूप खुश आहेत आपल्या टीम वरती, कारण आता खेळ अगदी चांगला त्यांच्या टीमचा पाहायला मिळतोय. 40+ म्हणतात तर एक धाव आरोग्यासाठी आणि नंतर मात्र त्या 40+ ही रात्र आपल्याला पाहायला मिळते. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहिलं 40+च्या देखील बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा करताना अगदी आपण पाहतो. परंतु इथे पहा दांडी गुल क्लीन बोर्ड. धक्का क्रमांक 2. बॅट्समन होईल बाद. महेंद्र पाटील बॅक टू टेक आउट.
आमचे राजेशभाई काथारा यांची उपस्थिती खरं तर आज अनमोल उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप सारं योगदान त्यांचं देखील या स्पर्धेसाठी राहिलंय आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये बॅकवर्ड साईडला फिल्डर आहेत, सिंगल येते आणि त्या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. तर मॅच पूर्णपणे टर्न होताना पाहायला मिळते फिल्डिंग टीम कडून. शेवटचे 4 बॉल बाकी असतील आणि ज्यामध्ये जमवायचे आहेत. यावेळेचा फटका फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग घडतीये आणि तदनंतर मात्र ती त्यानंतर आपण पाहतोय आमचे राजेशभाई कातार यांचं देखील मुलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलंय आणि आमचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करत आहोत. अनेकदा या पनवेल तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेस स्पर्धा घडतात त्यावेळेस खरं तर विशेष उपस्थिती राजेशभाई कातार यांची आपण सातत्यानं पाहत असतो आणि या स्पर्धेमध्ये देखील अगदी त्यांना आज आपण पाहतोय आमचे वासुदेवजी पाटील आणि त्यांची उपस्थिती खरं तर अगदी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया खूप सारं स्वागत. मॅच सध्याच्या स्थितीला 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बऱ्याच धाव्यांचं अंतर, 31 धाव्यांची आणखी गरज. यावेळेचा फटका, मिस टायमिंग, जेलची संधी, जजमेंट चुकलंय आणि इथून मात्र मिस झाली आहे जेल. शेवटचा बॉल, 30 धाव्यांची आणखी गरज. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल या मॅच मधील आणि इथून मात्र सामना जिंकलाय तब्बल 29 धावेनं. टीम आपण पाहतोय खिडूकपाडा टीम या मॅच मध्ये विनर होतीये. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील मॅच साठी खूप सारे शुभेच्छा. हार्ड लक असेल वलवली टीम. आणि तदनंतर आपण वळत आहोत शुभ सन्मानाकडे. खरं तर आपण वळत आहोत आलेल्या पाहुण्यांचा खरं तर आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत, ज्यांची उपस्थिती खरं तर